वळूयात पुढच्या बातमीकडे। देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वामध्ये राज्यात नवं सरकार आले आणि मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा मैदानात उतरलेत। जरांगेंनी पुन्हा एकदा उपोषण करायचं ठरवलंय। शिंदे सरकारच्या काळात मनोज जरांगेंनी देवेंद्र फडणवीसांना जोरदार टार्गेट केलं होतं। आता राज्याचं नेतृत्व फडणवीसांकडे आले, त्यामुळे सरकार आणि जरांगे यांच्यामध्ये आता काय होणार याची उत्सुकता आहे। 25 जानेवारी 2025 ला आम्ही पुन्हा एकदा स्थगित केलेलं आमरण उपोषण अंतर्वालित करतोय। विधानसभा निवडणुकीचा धुरळा शमलाय आणि जरांगे पुन्हा मैदानात उतरले। उपोषणाची तारीख ठरली 25 जानेवारी। ठिकाण आहे अंतरवाली सराटी। निकराचा लढा द्यायचं ठरलंय। शेवट झाला तरी मागे हटणार नाही यावर जरांगे ठाम आहे। तुम्ही खूप एकजूट दाखवली, तुमच्या माझ्याकडून खूप अपेक्षा आहेत। प्रत्येक मराठा समाजाचं वाटतं हेच पोरगा आता काहीतरी आपल्या लेकरांचं करू शकतो। तुमच्या अपेक्षा मी कधीच भंग होऊ देणार नाही, तुमच्याशी गद्दारी करणार नाही, कधी मॅनेज होणार नाही, कधी फुटणार नाही। हा शब्द आहे माझा तुम्हाला की हात जोडून मराठ्यांना विनंती की तुमच्या अपेक्षा ज्या माझ्याकडून त्या मी पूर्ण करणार आहे। मी कधी हटणार नाही। एखाद्या वेळेस असंही होऊ शकतं की या उपोषणा मला आता सहन होत नाही, किती उपोषणा करावं। मी काल दौरे करून आलो तर मला 4 दिवस आराम करायला लागला, सलाईन घ्यायला। माझे लय हाल आहेत, माझ्या लय वेदना आहेत, माझा याच्यात शेवटही होऊ शकतो। पण माझा मराठा समाज सांभाळा, काही झालं तरी मी हटणार नाहीये। माझ्या समाजाला आरक्षण दिल्याशिवाय मी हटत नाही, काळजी करू नका। आंदोलन कसं असावं यासाठी जरांगेंनी मराठा समाजाला काही सूचना केल्या। माझं गाव माझी जबाबदारी ही मोहीम हाती घ्यावी। गावागावात सामूहिक उपोषणासाठी बैठका घ्याव्या। पत्रिका छापून सामूहिक उपोषणात येण्यासाठी निमंत्रण द्यावं। 25 तारखेला कुणाचीही लग्नाची तारीख पकडू नये। 25 जानेवारी धरण्याचं कारण 26 जानेवारीला 1 वर्ष पूर्ण होतंय आपली सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश दिलेला, अधिसूचना दिलेली, त्याची अंमलबजावणी केली नाही। गॅजेट लागू करू म्हणलेले तेही केले नाहीत। सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊ, मराठा आणि कुणबी एकच आहे हाही अध्यादेश पारित केलेला नाही। राज्यातल्या मराठा समाजालाही सांगतो 25 जानेवारीच्या आज सगळे कामं उरकून घ्या। टोटल एकही काम ठेवू नका। जितके दिवस बसायची वेळ येणार तितके दिवस मराठा समाज आपण बसायचं। मराठा समाजाला सरसकट आरक्षण द्यावं। आंदोलनादरम्यानचे गुन्हे मागे घ्यावे। कुणबी नोंदी शोधण्याचं काम पुन्हा सुरू करावं। देवदेवतांचे पुरावे ग्राह्य धरून कुणबी प्रमाणपत्र द्यावं। ज्या मराठा बांधवांनी बलिदान दिलं त्यांना तात्काळ अनुदान द्यावं। 5 जानेवारीपर्यंत मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण कराव्यात अशा मागण्या जरांगेंनी केल्या। शिंदे यांना वेळ दिला होता, आता फडणवीसांना वेळ दिलाय। दगाफटका केला तर आमने सामने येऊ असा इशारा जरांगेंनी दिलाय। जरांगेंचं टार्गेट फडणवीसच होते आणि आता फडणवीस मुख्यमंत्री आहेत। आता जरांगेंचं आंदोलन नवं सरकार कसं हाताळणार याची उत्सुकता आहे। लक्ष्मण सोळुंके, NDTV मराठी, मुंबई।